सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतची आपण पाहतोय की भक्ती करत असताना आपण म्हणतो की सहनशक्ती असली पाहिजे, पण बऱ्याच वेळा असंही म्हटलं गेलं आहे की सहन करणे खूप मोठा गुन्हा आहे. मग सहनशक्ती आणि सहन करणे या दोन गोष्टींमधला नेमका फरक काय, हे भक्ती करत असताना आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. चला तर आपण ह्या विषयाच्या खोलवर उतरूयात आणि ते समजून घेऊयात की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत असताना सहन करणं आणि सहनशक्ती यामधला फरक न समजल्यामुळे अनेक जण इथेच अडकतात आणि आपण त्याच्यामध्ये खूप थकून जातो आणि भ्रमामध्ये पडतो. आणि मनामध्ये जेव्हा भ्रम तयार होतात त्यावेळेस आपण कन्फ्युजनमध्ये जाऊन आपणच आपले डोकेदुखी वाढवून घेतो. हा जो विषय आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपण टप्प्याटप्प्याने स्पष्ट करून घेऊयात. तर बघा, ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्याअगोदर आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी सहन करणं आणि सहनशक्ती यामधला नेमका फरक काय आहे हे आपण समजून घेऊयात. तर बघा, अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्म म्हणजे पळ काढणं नाही, अन्याय सहन करणं नाही, जग सोडणं नाही. अध्यात्म म्हणजे जाणीव वाढवणं. बघा, बऱ्याच वेळा अध्यात्म म्हणजे काय तर याची जी संकल्पना आहे ती चुकीच्या पद्धतीने घेतली जाते. की कोणी म्हणतं संसारातनं पळ काढायचं म्हणजे अध्यात्म, कोण म्हणतं की अन्याय सहन करणं नाही म्हणजे अन्याय सहन करायचा म्हणजे कोणी काही बोललं तरी आपण सहन करत राहायचं. कोणी म्हणतं हे अध्यात्म आहे, कोण म्हणतं की हे जग सोडून जाणं हे अध्यात्म आहे. तर अध्यात्म या शब्दाचा अर्थ हा नाही. अध्यात्म या शब्दाचा अर्थ आहे जाणीव वाढवणं, म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीची समज आपल्या मनामध्ये वाढवणं, याला अध्यात्म म्हणतात. आणि जिथे जाणीव वाढते तिथे सहन करणं किंवा सहनशक्ती यातला फरक आपोआपच आपल्याला कळायला लागतो. म्हणजे बघा की सहन करणं ही संकल्पनाच मुळात कशातून आलेली आहे तर अज्ञानातून शांतता. बघा की आपण अज्ञानी असतो म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं स्पष्ट ज्ञान नसतं आणि तेव्हा आपण सहन करतो. आणि सहन करणं आणि त्याच्यातून जर शांतता आलेली असेल तर ते म्हणजे सहन करणं. अज्ञानातून आलेली शांतता हा त्याचा सरळ अर्थ होतो. की सहन करणं म्हणजे हे माझं कर्म असेल, देव पाहतोय, आध्यात्मिक माणसाने बोलू नये, हे जे चुकीचं अज्ञान आहे, ह्या अज्ञानामुळे जर आपण सहन करत असेल तर ते मात्र चुकीचं आहे. म्हणजे जे आहे ते आपण सहन केलंच पाहिजे, देव पाहतोय सगळं, आपण आपलं कर्म करत राहाव्यात. की आध्यात्मिक माणसाने जास्त बोलू नये, गप्प बसावं, सहन करावं आणि हे माझं कर्मच आहे. हे जे सगळे शब्द आहेत की स्वतःच्या वेदना गप्प बसवून पचवणं, म्हणजे आपल्याला त्रास तर होतोय परंतु तरीही आपण काहीही बोलत नाही. आपण काय करतो, आपण त्या ठिकाणी काहीही बोलत नाही, आपण ते सगळं सहन करतो. तर यामुळे काय होतं, आपण स्वतःच्या वेदना गप्प बसून आतल्या आत आपण त्या पचवायचा प्रयत्न करतो. आणि अन्याय जर होत असेल तर अन्यायाला आपण होकार देतो. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आपण करतच नाही, जे आहे ते निमूटपणे सहन करत राहतो. तर हे आहे ते अध्यात्म नाही आहे. ही आपण काय करतो, तर बाहेरून याच्यामध्ये शांतता येऊ शकते परंतु भक्तीमध्ये आतून शांततेची गरज असते. आणि ही आतून शांतता, अंतर्मनातून शांतता यावी लागते. कारण बघा, एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतो हे तिला स्पष्ट दिसते आणि स्पष्ट दिसत असताना जर समजा ती असं आतून म्हणते की माझ्यावरती अन्याय होतोय आणि आतून ती त्रासलेली आहे आणि वरवर फक्त ती म्हणते की देव पाहतोय, तर अशा वेळी ती व्यक्ती सहन करते असं होत नाही. ती फक्त सहन करण्याचा दिखावा करते. म्हणजे ती सहनशीलता वरवरून होत आहे, ती आतून होत नाही. यामुळे काय होतं, आध्यात्मिक जीवनामध्ये एक धोका निर्माण होतो. तो म्हणजे सहन करणं म्हणजे अहंकाराचा वेगळा प्रकार असतो. मी सहन करते म्हणून मी मोठी आहे. आपल्याला असं वाटतं की मी सहन करते म्हणून मी मोठी आहे. आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अहंकार निर्माण करण्याचं काम हे जे भावना असते आपली ना, की मी हे सहन करते, माझ्यामध्ये एवढं सहन करण्याची ताकद आहे, मी किती सहन करते, याच्यातून एक छोटासा युगो तयार होतो.
परंतु सहनशक्ती जाणीवेतून आलेली शांतता आहे. बघा, सहन करणं आणि सहनशक्ती ह्या 2 गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. तर सहनशक्ती म्हणजे काय, तर जाणीवेतून आलेली शांतता. जाणीव म्हणजे आपल्याला समज आहे, आपण कोणती गोष्ट कशासाठी करतोय याची पूर्णपणे असलेली समज. आणि ह्या समज जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हा त्याच्यातून जेव्हा शांतता निर्माण होते तेव्हा ती आहे सहनशक्ती. आता सहनशक्ती म्हणजे काय, तर परिस्थिती समोर आपल्या जी आहे ती नीट ओळखणं. म्हणजे कशी परिस्थिती आहे ही परिस्थिती नीट समजणं, स्वतःच्या मर्यादा समजणं, योग्य वेळी योग्य शब्दामध्ये बोलणं, नातं आणि सन्मान दोन्ही जपणं. जेव्हा आपल्यामध्ये सहनशक्ती असते त्यावेळी समोरून जरी एखादा व्यक्ती आपल्यावरती अन्याय करतोय असं वाटत असेल तरी आपण त्या व्यक्तीला ती गोष्ट समजावून सांगतो, पण समर्पक आणि प्रेमळ शब्दामध्ये. कारण आपल्याला एक समज आलेली असते की आपल्याला पूर्ण ज्ञान असतं की समोरून असलेला जो व्यक्ती आहे तो आध्यात्मिक दृष्टीने वीक आहे, त्याच्यामध्ये शक्ती कमी आहे, त्याची आत्मिक शक्ती कमी आहे आणि मी शक्तिशाली आहे, तर मी त्याला समजून घेऊ शकते आणि माझ्यामध्ये ती ताकद आहे. म्हणजे काय होतं, सहनशक्तीमध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे, पॉवर आहे. आणि जेव्हा आपल्यामध्ये सहनशक्ती असते ना त्यावेळेस आपण स्वतःला पॉवरफुल समजून पुढच्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आपण त्या ठिकाणी सहनशक्तीचा उपयोग करतो. परंतु सहन करण्यामध्ये काय होतं, आपण स्वतःला वीक समजतो आणि पुढच्या व्यक्तीला स्ट्रॉंग समजतो, परिस्थितीला स्ट्रॉंग समजतो आणि आपण स्वतःला वीक समजल्यामुळे आपण त्या गोष्टी सहन करत असतो. परंतु सहनशक्तीमध्ये आपली अशी एक समज असते बघा की जे सगळे संत वगैरे होऊन गेले ना, तर त्यांच्यामध्ये सुद्धा ती समज होती का नाही की मी परमात्म्याचं लेकरू आहे, माझा परमात्मा माझ्याजवळ आहे, माझ्यामध्ये प्रचंड शक्ती. परंतु हे बिचारे जे बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये शक्ती खूप कमी आहे, अज्ञान आहे, मला त्यांना समजून घ्यायचं आहे, ही करुणेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. ते स्वतःला खूप स्ट्रॉंग समजत होते, तेव्हा ते इतरांना मदत करू शकत होते. मग हा आहे सहन करणे आणि सहनशक्ती यामधला फरक आहे. तर सहनशक्तीमध्ये शांतता आहे, ती दबलेली नसते, ती समज आहे आपल्यामधून, त्याच्यामधून ती आलेली असते. आता या ठिकाणी उदाहरण घेऊयात बघा की समजा एक आहे उदाहरण अपमानाचं. तर सहन करण्यामध्ये बघा, साधकाने अपमान सहन करावा म्हणून गप्प बसणं, पण मनामध्ये राग आहे, कटुता आहे. हां, एखादा भक्त आहे, कोणीही त्याला कसंही बोललं तरी त्याने सहन केलंच पाहिजे, ही जर ज्ञानाची चुकीची समज जर त्याला असेल तर तो काय करेल, सहन करेल त्या ठिकाणी, परंतु वरवर आणि आंतरमनामध्ये मात्र त्याच्यामध्ये त्या ज्या व्यक्तीनं त्रास दिला त्याच्याबद्दलचा राग आणि कटुताही आतमध्येच तशीच शिल्लक राहते. त्यामुळे जी आध्यात्मिक साधना आहे भक्तीमध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होतो. आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु सहनशक्ती अपमान समजून, समजा आता सहनशक्ती आहे तर ती आपण अपमान समजून गरज असल्यास शांतपणे आपण सांगणं किंवा आतून पूर्ण सोडून देणं. एक तर कसं असतं, समोरून एखाद्या व्यक्तीने अपमान केला तर आपण काय करतो, ते आतून पूर्णपणे सोडून देतो. कारण का, आपल्याला माहीत असतं, समज असते, ज्ञान असतं की समर्पक ज्ञान असणं त्यावेळेला गरजेचं आहे. कारण समोरून एखादा व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल तर त्याला पूर्णपणे जाणीव असते. एखादा व्यक्ती असा विचार करेल की परमात्मा माझी परीक्षा बघत आहे, माझी परीक्षा सुरू आहे, माझा गुरु माझी परीक्षा पाहत आहे, की म्हणजे एखादा समोरून व्यक्ती कसाही आला तर मी त्यावेळेस रिॲक्ट काय होते, याची परीक्षा माझी सुरू आहे, एक्झाम सुरू आहे. दुसरा एखादा व्यक्ती, सहनशक्तीवाला एखादा व्यक्ती काय विचार करेल की समोरून ती व्यक्ती मला त्रास देते, त्याचा अर्थ असा आहे की ती समोरून जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला या जन्मामध्ये नाही तरी पूर्वजन्मामध्ये कधी ना कधीतरी मी तिला ते दुःख दिलेलं आहे, ती आज माझ्यासोबत तशीच रिॲक्ट करते आहे. मग जे मी तिला दिलं आहे ते मला ती देण्याचा प्रयत्न करते. मग मला आत्ता शांत राहणं गरजेचं आहे, कारण तो हिसाब आहे, हिसाब किताब माझा जोपर्यंत चुकतो होत नाही तोपर्यंत ती बोलणारच आहे. मग हा जो
ज्ञानाचा गुह्य विचार आहे तो आपल्याला आपोआपच शांत बनवतो आणि सहनशक्ती निर्माण करतो आणि जे घडलं ते आतून पूर्णपणे सोडण्यासाठी मदत करतो. आणि जर आपण पुढची व्यक्ती जर चुकीचं वागत असेल तर आपण शांतपणाने त्या व्यक्तीला समजून सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे काय होतं तर मन हलकं राहतं आणि साधना आहे, आध्यात्मिक साधना आहे आपली, ती पुढे जाते. दुसरं एक उदाहरण घेऊयात बघा, की सेवा करताना जेव्हा शोषण होतं, सेवा आहे म्हणून काहीही चालेल. म्हणजे आपल्याला आपण समजा सेवा करतोय, समजा गुरुनं सेवा दिलेली आहे, सेवा आपली सुरू आहे आणि अशा वेळी जर समजा कोणीही कसाही वागत असेल, चुकीच्या पद्धतीने आपल्याकडून सेवा करून घेत असेल, तर आपण सेवा करतोय ना, मग आपण सद्गुरूची सेवा करतोय ना, मग कोणी कसंही का वागेना, पण मी ते सगळं सहन करेल. याच्यामधून काय होईल, आपल्याला मनाला थकवा येईल, चिडचिड वाटेल आणि भक्तीमध्ये कटुता वाटेल. आपल्याला छान वाटणार नाही, आतून रिलॅक्स वाटणार नाही आपल्याला. परंतु मर्यादा ठरवणं म्हणजे आध्यात्मिक प्रगती आहे. म्हणजे सेवा ही प्रेमातून असते, शोषणातून नाही. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीची सेवा करतो त्यावेळेस आपली ती सेवा कुणीतरी सांगितले, कुणीतरी लादले म्हणून नाही. ती सेवा जर आपल्या हृदयामध्ये प्रेम जागृत करून झाली तर ती आपल्याला शोषण वाटत नाही, तर ती आपल्याला खूप सुंदर पद्धतीने आपल्याला त्याची फिलिंग असते, छान वाटतं आपल्याला. मर्यादा ठरवणं म्हणजे आध्यात्मिक प्रगती आहे. तिसरं जे उदाहरण आहे बघा, संसार आणि साधना. घरातील अन्याय सहन करून म्हणणं मी जप करते म्हणून चालेल, म्हणजे मी भक्ती करते, जप करते म्हणून कोणी अन्याय करत असलं ना तर ते करू देत. त्यामुळे मन अस्थिर राहणार, कारण ते वरवर आपण केलेलं आहे. परंतु सहनशक्ती जेव्हा आपल्या मनामध्ये जागृत असेल त्यावेळेस घर सांभाळताना स्वतःला स्पष्ट व्यक्त करणं, आपल्याला जे वाटतंय ते आपण स्पष्टपणे व्यक्त करतो. फक्त व्यक्त करण्याची पद्धत रागामध्ये नाही, तर आपण प्रेमाने त्या पुढच्या व्यक्तीला ते समजावून सांगतो. गरज असेल तेव्हा नाहीसुद्धा आपण म्हणायला शिकतो. ती शक्ती आपल्यामध्ये जागृत होते आणि त्याच्यामुळे काय होते, साधना आपली खोल जाते. कारण बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात की ज्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये उन्नती साधतात, परंतु आपण त्या ठिकाणी नाही म्हणायलाच आपल्याला अवघड जातं. परंतु जर सहनशक्ती आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने असेल तर आपण नाही म्हणू शकतो. आता जो भगवद्गीता आहे त्याच्यानुसार आपण पाहूयात की भगवद्गीता काय सांगते की उद्धरेदात्मानं, स्वतःच उद्धार करायला हवा. गीता कुठेही अन्याय सहन कर असं म्हणत नाही, तर सहन करणं तमोगुण आहे, निष्क्रियता आहे आणि भ्रम आहे. आणि सहनशक्ती हा सत्वगुण आहे, विवेक आहे, स्थिरता आहे. संतांच्या दृष्टीने अन्याय मान्य केला नाही, संतांनी सुद्धा अन्याय मान्य केला नाही, पण द्वेषही ठेवला नाही. म्हणून हेच सहनशक्तीचं खरं उदाहरण आहे. मीराबाई बघा, अन्यायाला घाबरली नाही, पण भक्तीतून पळाली सुद्धा नाही. शरीर आणि साधना सहन करणं, शरीरात ताण, त्याच्यामुळे काय होतं, डोकेदुखी होते, चिडचिड होते आणि ध्यानामध्ये पण आपण शांत बसू शकत नाही आणि आपली भक्ती होऊ शकत नाही. परंतु सहनशक्ती असेल तर श्वास आपले रिलॅक्स होतात, मन स्थिर होतं आणि आपलं ध्यान, नामस्मरण, भक्तीमध्ये आपण खोल उतरतो. तर या ठिकाणी बघा, सेल्फ रिअलायझेशन, स्वतःला आपण विचारायचं आहे की मी शांत आहे कारण मला समज आहे, की शांत आहे कारण बोलायला मला भीती वाटत आहे. मी शांत का बसले, कारण मी बोलायला घाबरते, मी कसं बोलू, पण मी शांत आहे कारण मला समज आहे, असं आहे. या दोन्हीमध्ये फरक आहे. हे कळलं की साधना आपली पुढे जाते. तर हा जो आध्यात्मिक मार्गावरती चालण्यासाठी बघा 3 सुवर्णपत्र कोणते आहेत. जे सोडायचं आहे ते आतून सोडलं पाहिजे आणि जे बदलायचं आहे ते स्पष्ट बोलले पाहिजे. जे सहन करायचं आहे ते जाणीवेतून करा, जबरदस्तीने सहन करायचं नाही. तर हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमधून आपण हे शिकलो की सहन करणं आध्यात्मिक प्रगती नाही, सहनशक्ती हीच आध्यात्मिक प्रगती आहे. कारण सहन करणं म्हणजे अडकणं आणि सहनशक्ती म्हणजे मुक्त होणं. याच्यातून आपण एक शेवटी जाता जाता संदेश देऊयात की जिथे मन शांत आहे, आत्मसन्मान जिवंत आहे आणि द्वेष नाही, तेच खरं आध्यात्मिक जीवन आहे. सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची.